आकांक्षाला न्याय मिळाला पाहिजे, आकांक्षाला न्याय मिळाला पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे। जो मुलगा आहे तो बाहेर फिरत आहे, आजच्या आज त्याला संध्याकाळपर्यंत अटक झाली पाहिजे, नंतर पुन्हा आम्ही इथे येऊ, ठिय्या आंदोलन पोलीस स्टेशन समोर करूच। 5 दिवस झाले हे गाडगेनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन, पण आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही, तपास करण्यात आला नाही आहे। आम्हाला आमच्या विचाराले जर विचार झाला नाही तर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात नेरपिंगळ्याचे जेवढे काही कार्यकर्ते आहे, नेरपिंगळ्याच्या समाजाचा काही विषय नाही, असंख्य लोक आहे या ठिकाणी, असंख्य लोकांचा विचार पाहून जर आम्हाला न्याय भेटला नाही तर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अमरावती इथं अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला HVPM कॉलेजमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी आकांक्षा प्रवीण बोबडे हिची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आली होती। त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 4 जून रोजी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आकांक्षा बोबडे हिच्या कॉलेज बॅगमध्ये सुसाईड नोट आढळून आली होती। त्यामुळे आकांक्षाने आत्महत्या केली असा तर्क लावला जात होता, मात्र PM रिपोर्टमध्ये इंटरनल इंजुरी आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी प्रतीक हिवसे या तरुणाला अटक केली, मात्र या प्रकरणात आणखी एक आरोपी प्रथमेश आढाऊ यासह घरमालकाची चौकशी करण्यात यावी व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आकांक्षाचे आई-वडील, बहीण व नेरपिंगळा येथील शेकडो ग्रामस्थांनी आज मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच या प्रकरणात चौकशीमध्ये गाडगेनगर पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येते। तसेच पोलीस प्रशासन सुरुवातीपासूनच आरोपी व त्यांच्या साक्षीदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील आकांक्षाच्या कुटुंबाने केला। सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यास समस्त गावकऱ्यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला। आकांक्षा बोबडे तिला न्याय मागण्यासाठी, कारण तिची हत्या करण्यात आली आहे, हत्या करून तिला फासावर लटकवण्यात आलेलं आहे। आमची एवढीच इच्छा आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खून केलेला आहे तिचा, एकाने नाही तर दोघांनी केलेला आहे। जो आरोपी आहे त्यांचे नाव एक प्रतीक हिवसे म्हणून आहे आणि दुसरा प्रथमेश आढाऊ आहे। प्रथमेश आढाऊला आतापर्यंत पोलिसांनी अटक केली नाही आहे। 5 दिवस झाले हे गाडगेनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन, पण आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही, तपास करण्यात आला नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे की त्याला आज अटक झाली पाहिजे प्रथमेश आढाऊला आणि घरमालकाला पण विचारपूस झाली पाहिजे की मुलगा आतमध्ये आला कसा। आमच्या येथील मुलगी आकांक्षा प्रवीण बोबडे हिचं पहिल्या दिवशी आम्हाला असं समजले की हिने आत्महत्या केलेली आहे, पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तिची आत्महत्या नसून तिचा एक प्रकारे मर्डर झालेला आहे। कारण फॉरेन्सिक रिपोर्ट सध्या यायचे आहेत, पण जे पहिले जे PM रिपोर्ट आले त्याच्यामध्ये तिच्या डोक्याला इंटरनल इंजुरी सांगितली आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं हे समाजमन जे आहे ते हे लावलं, कारण की इंटरनल इंजुरी जी आहे ती सोपी नाही आहे, तिने आत्महत्या केलेली नाही आहे। याच्यावरून ते सिद्ध होते की तिची आत्महत्या नाही आहे, तिची हत्या आहे आणि तिच्या न्यायासाठी आम्ही सर्वजण नेरपिंगळेकर इथे एकवटलेले आहोत आणि तिला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे। पोलिसांनी कारवाई केली, गुन्हेगार आहे जो आज बाहेर फिरत आहे त्यालाही अटक झाली पाहिजे, घरमालकाला विचारपूस झाली पाहिजे आणि जो हिवसे म्हणून जो प्रतीक हिवसे म्हणून जो मुलगा आत आहे त्यालाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची एक मागणी आहे आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे।